आपल्या अंगी असलेल्या ताकदीचा वापर अशा ठिकाणी करायचा आणि योग्य पद्धतीने करायचा, म्हणजे आपल्या ताकदीची आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण होते. स्वराज्यात सुद्धा असे अनेक वीर आहेत की ज्यांनी आपल्या ताकदीने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. ही वेगळी ओळख कशी आहे, काय आहे, हे आपण आज पाहणार आहोत. जसं मागच्या भागात सांगितलं की आज आपण ताकदवान संभाजी कावजी कोंढाळकर वीर असलेले यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. खरं तर हे संभाजी कावजी कोंढाळकर कोण होते, स्वराज्यात त्यांचं काय काम होतं, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, जय शिवराय. मी शिवशंभू व्याख्याते बापूराव कुसुम अंकुश मोरे. इतिहासाचे साक्षीदार भाग 5वा यामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हे भव्य दिव्य स्वराज्य इतकं श्रेष्ठ आणि इतकं मजबूत आहे की या स्वराज्यात आज तुम्ही आणि मी सुरक्षित आहोत. खरं तर बाकीच्या काही गोष्टी सोडल्या तर अभिमानाची, स्वाभिमानाची, ताकदीची, संयमाची अजून प्रत्येक कुठला शब्द घेऊ की त्याच्यामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजच दिसतात. पण हे स्वराज्य काही साधं सुद्धा झालं नाही. अनेक वीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे. अनेक वीरांनी आपल्या घरादारावरती पाणी सोडलेलं आहे. संसाराची राख रंगोळी केलेली आहे की हे स्वराज्य टिकवण्यासाठी. असे वीर अनेक आहेत. त्या वीरांपैकीच एक नाव म्हणजे वीर संभाजी कावजी कोंढाळकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हे स्वराज्य वाढत होतं. पुढे वाढत असताना अनेक दुश्मन तयार होतेच. त्यापैकी स्वकीय असलेले दुश्मन म्हणजे जावळीचे मोरे, अर्थात चंद्रराव मोरे. चंद्रराव मोरे आणि हनुमंतराव मोरे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट समजते की जोपर्यंत जावळी आपल्या ताब्यात नाही तोपर्यंत स्वराज्याच्या सीमा पुढे सरकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजन केलं आणि जावळीवरती हल्ला केला आणि जावळी ताब्यात घेतली. पण त्याच वेळेला चंद्रराव मोरे यांचे बंधू हनुमंतराव मोरे चतुर्बेट या ठिकाणी तग धरून बसले होते. आणि शिवरायांना ही कल्पना होती की जोपर्यंत चतुर्बेटाचा भाग आपल्याकडे येत नाही तोपर्यंत पूर्ण जावळी घेतलं असं होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही मोलाची कामगिरी दिली ती संभाजी कावजी कोंढाळकर यांच्याकडे. संभाजी कावजी कोंढाळकर यांनी आपल्याबरोबर मोजकीच फौज घेतली आणि शिवरायांचा गनिमी वापरून चतुर्बेट या ठिकाणी असलेल्या हनुमंतराव मोऱ्यांवरती हल्ला केला. फौजेने केलेल्या हल्ल्यामध्ये हनुमंतराव मोरे यांच्या सुद्धा फौजेने निकराचा लढा दिला, पण त्यात सपशेल पराभव झाला आणि संभाजी कावजी कोंढाळकर यांच्याकडून हनुमंतराव मोरे ठार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या कौतुकास्पद संभाजी कावजी कोंढाळकर यांना इनाम सुद्धा दिलेलं आहे. पुढे ज्या वेळेला हे वाढलेले स्वराज्य नष्ट करण्यासाठी अफजल खान नावाचा राक्षस स्वराज्यावरती चालून आला. स्वराज्यावरती चालून आल्यानंतर 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या जनीच्या टेंभाजवळ भेट ठरली. या भेटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाकोणाला बरोबर घ्यायचं असं ठरलं तर त्यापैकी अजून एक नाव येतं, ते म्हणजे संभाजी कावजी कोंढाळकर. पण संभाजी कावजी कोंढाळकर यांच्याबद्दल एक ओळख आहे. जर ती ताकदीची ओळख कशी तर त्यांच्याबद्दल इतिहासात असे उल्लेख आहेत की घोडा 4 पाय धरून उचलीत. म्हणजे घोड्याचे 2 पाय एका हातात आणि दुसरे 2 पाय एका हातात धरून घोडा वर उचलायचा, इतकी जबरदस्त ताकद संभाजी कावजी कोंढाळकर यांच्याकडे आहे. अफजल खानाच्या भेटी प्रसंगी संभाजी कावजी कोंढाळकर यांना का निवडले? कारण अफजल खानाच्या ताकदीचा व्यक्ती कोण असेल तर ते संभाजी कावजी आहे. जर काही बरं वाईट झालं तर अफजल खान सुद्धा जित्ता माघारी परत जाता नाही यासाठी संभाजी कावजी यांना बरोबर घेतलेला आहे. आणि संभाजी कावजी यांना सुद्धा हीच कामगिरी दिलेली आहे की जरी आम्हाला दगाफटका झाला तरी सुद्धा खान जित्ता माघारी परत जाता कामा नये. ग्रंथामध्ये हा उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की संभ्या धाव खान जित्ता जाता कामा नये. म्हणजे किती विश्वास आहे संभाजी कावजी कोंढाळकर यांच्यावरती. आणि झालं सुद्धा तसंच. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याला 10 नोव्हेंबर 1659 रोजी झाली. खानाने दगा केला. दगा छत्रपती शिवाजी महाराजांना जाणवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं खानाच्या पोटात मारली, त्याचा पोतळा बाहेर काढला आणि छत्रपती शिवाजी महाराज श्यामेनेतून बाहेर पडले.
खान आपल्या पोटातली निघालेली आतडी सांभाळत सांभाळत आपल्या पालखीकडे निघाला आणि पालखीत बसला आणि भुयांना सांगितलं की पालखी इथून हलवा, आणि तिथून तो निष्ठून जायचा प्रयत्न करू लागला. पण हीच गोष्ट संभाजी कावजी कोंडाळकर यांच्या लक्षात येते आणि ते वाऱ्याच्या वेगाप्रमाणे निघतात, तलवार शमशीर बाहेर काढतात आणि पालखी घेऊन चाललेल्या भोयांच्या पायावर ती तलवार पडते आणि पायांच्या धोंड शिरा कापल्या जातात. धोंड शिर जर पायाला नसेल तर भोयांना काही कोणालाच चालता येत नाही आणि पालखीत बसलेल्या अफजल खानाचं शिर संभाजी कावजी कोंढाळकर यांनी कापलं आणि ते प्रतापगडावरती घेऊन आले. असे हे वीर संभाजी कावजी कोंढाळकर आहे. पण याच वीर संभाजी कावजी कोंढाळकर यांचा मृत्यू मात्र फार दुर्दैवी आहे. 1660 मध्ये ज्या वेळेला शास्ता खान पुण्याच्या दिशेनं येऊ लागला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते. ज्यावेळी पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकले होते त्यावेळेला बऱ्याच मराठी सरदारांना, शिवाजी राजांच्या पदरी असलेल्या सरदारांना ही खबर लागली की बाबा दोन्हीकडून, एकेकडून मोगल तर एकीकडून आदिलशाह, असं शिवरायांचं स्वराज्य कचाट्यात सापडलं आहे. हे स्वराज्य आता काही राहणार नाही आणि जर स्वराज्य राहिलं नाही तर आपण उड्यावर पडू, त्यापेक्षा आपण त्यांना जाऊन मिळालेलं बरं. म्हणून काही सरदार हे शास्ता खानाला जाऊन मिळू लागले. पण म्हणतात ना, छत्रपती शिवाजी महाराज हे इतके रणधुरंधर आणि इतके रणसेनानी आहेत की त्यांच्या डोक्यात चाललेली कल्पना आपण करूच शकत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 12-13 जुलैला पन्हाळ्याच्या वेड्यातून आपली सुटका करून घेतली आणि ते विशाळगडाकडे आले. पण ज्या वेळेला शास्ता खान येत होता त्याच वेळेला पुण्यामध्ये एक बाबाजी होनप देशपांडे. या बाबाजी होनप देशपांडे लालसे पोटी आणि स्वराज्य राहणार नाही या पोटी ते बुरानपूर मध्ये असताना शास्ता खानाला फौज घेऊन जाऊन मिळाले. आणि हे बाबाजी होनप देशपांडे कोणाचे मित्र आहेत तर संभाजी कावजी कोंढाळकर यांचे. ज्यावेळी पन्हाळ्याच्या वेड्यातून छत्रपती शिवाजी महाराज सुटले ज्यावेळी त्यांना ही खबर मिळते की बाबाजी होनप देशपांडे हे शास्ता खानाला जाऊन मिळाले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राग अनावर झाला. इतकी माणसं लालची कशी असावी या रागापोटी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी कावजी कोंढाळकर यांचे ते मित्र आहेत म्हणून संभाजी कावजी कोंढाळकर यांना एक पत्र लिहून जाब विचारला की तुमचे मित्र शास्ता खानाला जाऊन कसे काय मिळाले. पण संभाजी कावजी कोंढाळकर यांच्यावरती मात्र याचा वेगळाच परिणाम झाला. त्यांना वाटलं की खुद्द राजांनी मला याला जबाबदार धरले आणि म्हणतात ना, विनाशकालीन विपरीत बुद्धी होत म्हणतात, तसंच झालं. आणि संभाजी कावजी कोंढाळकर हे सुद्धा बाबाजी होनप यांच्यासारखे शास्ता खानाला जाऊन मिळाले. एप्रिल 1663 मध्ये शास्ता खानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केला आणि हल्ला करून शास्ता खानाची बोटं कापली. या आकस्मित झालेल्या हल्ल्यामुळे शास्ता खान गांगारून गेला आणि त्यानं लगोलग पुणे शहर सोडलं आणि औरंगाबाद अर्थात संभाजीनगर या ठिकाणी तो गेला. इतिहासात असा कुठे उल्लेख नाही, पण पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी कावजी कोंढाळकर यांना पुन्हा स्वराज्यात आणण्याचा प्रयत्न केला असावा. कारण जे संभाजी कावजी कोंढाळकर छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 अंगरक्षक होते त्यापैकी एक आहेत. त्यांना आपल्या मोहिमेचे काही सिक्रेट्स माहीत असतील किंवा अजून काही गोष्टी असतील, पण थोड्या रागापोटी एवढा वीर योद्धा जाता कामा नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी कावजी यांना पुन्हा स्वराज्यात आणण्याचा प्रयत्न केला असावा असं मला वाटतं. पण याचा कुठेही उल्लेख नाही. 1670 मध्ये मलकर या ठिकाणी असलेल्या संभाजी कावजी यांच्या सैन्यावरती सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर त्यामध्ये संभाजी कावजी कोंढाळकर यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांना मृत्यूदंड दिलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मृत्यूदंड दिलाय त्याचं कारण म्हणजे स्वराज्यद्रोह. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मृत्यूदंड दिलाय आणि फितुरी झालेली आहे ती 1660 मध्ये, म्हणजे मधला 10 वर्षाचा काळ होता. या 10 वर्षाच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चितच संभाजी कावजी कोंढाळकर यांना स्वराज्यात पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला असावा असं मला तरी वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं शासनच असं आहे की स्वराज्यद्रोह करणाऱ्याला, बलात्कार्याला, अन्यायाला शिक्षा ही आहेच आणि ती शिक्षा झालीच पाहिजे, मग ते कोणी का असेना. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती शासन आहे. पण खरं तर संभाजी कावजी कोंढाळकर यांना मृत्यूदंड दिला आहे म्हणून संभाजी कावजी कोंढाळकर यांचं स्वराज्यातील मोलाचं स्थान कमी होत नाही. यात संभाजी कावजी कोंढाळकर यांची संभाव्य असलेली जी समाधी आहे ती चिखलावडे या ठिकाणी आहे. भोर जवळ असलेल्या चिखलावडे या ठिकाणी आहे.
त्यांचा तिथं पूर्णाकृती पुतळा सुद्धा आहे. काही जणांच्या समाधी कोंढावळे या गावात आहेत, म्हणजे कोंढाळकरांच्या समाधी या कोंढावळे गावात आहेत. पण संभाजी कावजी कोंढाळकर यांची संभाव्य समाधी ही चिखलावडे या गावात आहे. कधी गेलाच तर त्या समाधीचं दर्शन नक्की घ्या. भेटूया पुढल्या भागात. तोपर्यंत जय शिवराय, नमस्कार.